नमस्कार मित्रांनो, आज आहे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा. आपण बघतोय की बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं जीवनामध्ये या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. आज जयंती आहे, मोठ्या धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे. आपल्या सोबत जुळलेले आहेत आदरणीय आमचे मित्र, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी वाकोडे, सामाजिक कार्यकर्ते. हार्दिक स्वागत सुस्वागतम आमच्या या आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये. आज या ठिकाणी काय सांगणार, आज मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी जयंती साजरी केली जाते. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस हा एक फार मोठा आनंद उत्सव आहे, आनंदाचा सोहळा आहे संपूर्ण भारतीयांसाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जे कार्य आहे हे विशिष्ट एखाद्या घटकासाठी नसून राज्यघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतीयाला न्याय देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विषमतेला नकार, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अंधश्रद्धेला नकार, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जाती व्यवस्थेला नकार, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे खोट्या धर्मग्रंथांना नकार, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे क्रांतीची ज्वाळा. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आज एवढं सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जीवनमूल्यासाठी आपलं संबंध आयुष्य दिलं, त्यांचं आपण काही ना काही प्रमाणात का होईना उत्तरदायी झालं पाहिजे. हेच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या आदरांजली होईल. कारण केवळ प्रासंगिक सभा संमेलन न घेता हा प्रबोधनाचा वसा आहे. देश अत्यंत विचित्र परिस्थितीतून जात आहे. माणसाला माणसापासून तोडण्याचे प्रयत्न जे होत आहेत, हे धर्माच्या नावावर असतील, जातीच्या नावावर असतील, हे सर्व थांबवण्यासाठी या देशाला जातीवादाच्या चक्रीवादातून जर थांबवायचं असेल तर त्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. आणि म्हणून मी आज संबंध भारतीयांना, सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देताना एवढीच विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे व बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थात फुले शाहू आंबेडकरांची जी चळवळ आहे ती कशा अर्थानं गतिमान होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण मित्रांनो, राहत इंदोरचा एक शेर आठवतो मला, झूठो ने झूठो से कहा सच बोलो, झूठो ने झूठो से कहा सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो, घर के अंदर झूठों की मंडी है और बाहर दरवाजे पर लिखा है सच बोलो. त्या मित्रांनो, अशा प्रकारची विपर्यस्त परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला श्रद्धा ठेवून माणसावर प्रेम करून माणसांना जोडण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कारण वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तरवारीचे त्यांच्या न्यारेचे टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या कुलाचे सारेचे लोक असते. हे संबंध भारतीयांना, संबंध समाजातल्या लोकांना आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो, मंगलमय शुभकामना करतो. जिथे जिथे अंधकार आहे त्या अंधकारामध्ये ज्योत पेटलीच पाहिजे. ज्ञानाची ज्योत पेटवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध झालं पाहिजे. सर, या ठिकाणी एक मला असं वाटतंय की बाबासाहेब आयुष्यभर या ठिकाणी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी त्यांनी आयुष्य अत्यंत केलेलं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून परदेशामध्ये असेल तो विद्यार्थी गुणवान आणि विद्वान होण्यासाठी आजच्या युवक पिढीला आपण काय 2 शब्द सांगणार? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मनुष्य किती शिकला परंतु जर त्यास चारित्र्य नसेल तर तो जंगलातल्या पशुसारखा आहे. म्हणून चारित्र्य संपन्न पिढी घडवणं हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. शिकलं पाहिजे, शिका, परंतु शिक्षणासोबत चारित्र्य आपण जोपासना केलं पाहिजे. जो विद्यार्थी चारित्र्याची जोपासना करतो तो खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला विद्यार्थी आहे असं मी मानतो.
मित्रांनो, हे होते आपल्यासोबत संजयजी वाकोडे. अनेक संघर्षमय जीवन त्यांचं राहिलेलं आहे आणि म्हणून आपण एक निवडक प्रतिक्रिया त्यांची या ठिकाणी घेतलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी आपण समाज बांधवांपर्यंत जे विचार आहेत त्यांचे, जे प्रबोधन आहे ते प्रबोधन या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या कानावर आदळावं आणि त्यांचे सुद्धा या ठिकाणी एक अथांग या ठिकाणी सागराप्रमाणे या ठिकाणी त्यांची वाटचाल या ठिकाणी व्हावी, हाच दृष्टिकोन या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून आहे. पुनश्च या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व आमच्या दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.